खरं तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे। याचाच अर्थ धनंजय मुंडेंनी प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडांचे एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती आणि वारंवार त्या भागातील जनतेने मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेले आहे। हे होत असताना परळीतले जे उमेदवार आहे विधानसभेला ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग असेल, बूथवर दादागिरी असेल, दुसऱ्या उमेदवारांना येऊ सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं स्थिती होती, तशीच पुन्हा होऊ शकते अशी भीती नगरपालिकेच्या सगळ्या उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे। तसंच बीडमध्ये चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये। निवडणूक आयोगानं याच्यावर सुस्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे। पोलीस यंत्रणेने सुद्धा याच्यात ॲग्रेसिव्ह वागण्याची गरज आहे। परंतु या ठिकाणी पोलीस यंत्रणा असो, प्रशासनाची यंत्रणा असो, ही सत्ताधारी पक्षाला कशी मदत होईल असा प्रयत्न करतो, परंतु याला निश्चित आम्ही विरोध करू, याच्या विरुद्ध आवाज उठवू। राज्य निवडणूक आयोगाकडे काल तुम्ही शिष्टमंडळ घेऊन गेला होता, तुम्हाला वाटतंय का नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पण तुम्हाला फटका बसू शकतो त्या त्रुटींचा? बिलकुल, कारण ज्या पद्धतीनं मतदार याद्या झालेल्या आहे, या मतदार याद्या करताना मोठ्या प्रमाणावर घोळ झालेलाच आहे। भौगोलिक रचनेनुसार ही मतदार यादी होत असताना कित्येक प्रभागामध्ये बाहेरचे लोक इथं आले आणि इथले लोक बाहेर फेकले, असं अनेक ठिकाणी नव्हे प्रत्येक ठिकाणी तक्रारी आहेत आणि या तक्रारी एका ठिकाणच्या नाही तर प्रत्येक ठिकाणच्या आहे। याच्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने भूमिका घेतली पाहिजे, कारण लोक काही एक एक करून कोणते ऑब्जेक्शन देत नसतं, लोकांना मतदानाच्या दिवशीच जाग येत असते या विषयाची। म्हणून राजकीय पक्षांनी असे काही ऑब्जेक्शन सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करा, असं आम्ही म्हणत नाही की आम्ही म्हटलं ते कराच, पण आम्ही जे म्हणतो त्याची शहानिशा करा, ते सत्य असेल तर त्याच्यावर कारवाई करा। राज्य निवडणूक आयोग बहुधा याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक वागण्याची शक्यता निश्चित आहे। सर, काल तुम्ही निवडणुकाला भेटले, परंतु काँग्रेस मात्र कुठेतरी नाराज झाली तुमच्यावर, काँग्रेसला विश्वासात न देता तुम्ही भेटला असं त्याच्यावर सांगत होते। असं काही नाही आहे, याच्यातला विषय महत्त्वाचा आहे, हे काही पक्षीय विषय नाही आहे, हा विषय सगळ्या मतदारांचा आहे। उद्या काँग्रेसने असे काही भूमिका घेतली तर आमचा त्या भूमिकेला पाठिंबा आहेच। उद्या त्यांनी बोललं तर आम्ही त्यांच्यासोबत येतो, आमची काही अडचण नाही। तुमच्यामध्ये मतभेद दिसतात, तुम्ही 15 दिवसाची मुदतवाढ मागितलेली आहे, तर तुम्ही 21 दिवसाची मुदतवाढ मागितली, काँग्रेसने आज पत्र घेऊन 15 दिवसाची मुदतवाढ मागितली। काँग्रेसकडे पक्षीय संघटनात्मक रचना जास्त प्रभावी असू शकते, त्यामुळे ते कमी दिवसात हे काम करू शकतात। आम्हाला 21 दिवसाची मुदत आम्ही मागितलेली आहे। अजित पवार असं म्हणतात की मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतोय। मी माझ्या भागात जातो तिकडे मी माझा जो भाग आहे त्या ठिकाणी मी करून दाखवले आहे, परंतु इतर जे बाकी नेते आहेत जे आरोप माझ्यावर करतात त्यांची शहरं जी आहेत ती शिवी देणारं वाक्य जे आहे ते त्या ठिकाणी वापरले, भिकारी आहेत असते। खरं तर अजितदादा एका नगरपालिकेचे नेते आहे की राज्याचे नेते आहे हा मला त्यांच्याकडे प्रश्न आहे। अजितदादा ज्या विषयी बोलतात तिथेही नुसतं समोर शहरात चमक धमक आहे, ग्रामीण भागात तिथे तेच हाल आहे, परंतु ठीक आहे सगळीकडे चांगलं आहे असं आपण समजू, परंतु अजितदादा तेवढ्याच भागाचे नेते आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, या वक्तव्यातून कळायला मार्ग नाही। खरं तर राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, उपमुख्यमंत्री ते वर्षानुवर्ष आहेत, त्यामुळे या विषयातसुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। कोणत्या नेत्यांना दोष देण्याची गरज नाही, त्याच्यातलं मेजॉरिटीनं नेते त्यांचेच आहेत। सर, IIT बॉम्बेचं नाव बदलून IIT मुंबई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे, त्यावरून हा वाद असा झाला की केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग जे आहे ते मुंबईत आले होते, ते असं म्हटले की IIT बॉम्बे असं नाव जे आहे ते ठेवलंय हे बरं झालं असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर हा वाद वाढला। आता बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे। अशा सगळ्या संस्था ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं
जी मागणी आता होतीये IIT मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही, त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही. एकनाथ शिंदे यांनी टीव्हीला मुलाखत दिली आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आमचं जे फोडाफोडीचं राजकारण होतं ते थांबलेलं आहे. दिल्ली भेटेमध्ये स्थानिक पातळीवरती कुठलीही चर्चा झाली नाही आणि जो काही थोडा वाद झाला पक्षीय दोन्ही पक्षांमध्ये तो आता शमलेला आहे असं त्यांनी म्हटलं. खरं तर फोडाफोडीचे मी शेकडो उदाहरणं आत्ताही देतो, तुम्हाला रोज चालू आहे. वरवरचं तिथं थांबलं जरी असलं, काल बघा संभाजीनगरात एक फुलंब्री नगरपालिका आहे, तिथला शिंदे गटाचा उमेदवारच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी नगराध्यक्षाचा. तिथली महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष शिंदे गटाची 3 भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आणि त्याच दिवशी गिरीश महाजनांनी शिंदे गटाच्याच लोकांना पकडून धमकावून घेऊन गेले जामनेर नगरपालिकेत आणि स्वतःच्या बायकोला नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आणलं. आणि त्याच्यामुळं फक्त मीडियासमोर ते बोलले की आमचं असं ठरलं, परंतु प्रत्यक्षात खाली त्याची अंमलबजावणी नाही. जे चालू होतं तेच चालू आहे. सर, काल राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे परवा आता बाबा ही निवडणूक मराठी लोकांसाठी शेवटची निवडणूक असते मुंबईची. खरं आहे, मराठी माणसांनी एकत्रित झालं पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहारचे मतदार मुंबईमध्ये येत आहेत, गुजरातचे मतदार मुंबईमध्ये येतात आणि मराठी माणूस मतदान करताना अनास्था दाखवतो, याविषयी राजसाहेबांनी हे वक्तव्य केलेलं असावं. आणि म्हणून मराठी माणसांना जागृत होऊन या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे आणि मराठीची भूमिका जो घेतो त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. हे बस सगळ्यांनी जे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधात एकत्र झालंच पाहिजे. कारण एकीकडं ते 3 पक्ष समजा भाजप असेल, शिंदेंचा गट असेल, अजितदादांचा गट असेल, हे ज्या अर्थी एकत्रित लढतात त्यांच्या उर्वरित सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या 3ही पक्षांच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, आघाडी केली पाहिजे. आणि ते केलं. याच्यात मग आता सगळ्यांची विचारसरणी एकसारखी थोडी असते. सगळ्यांची प्रत्येकाच्या ही आपली आघाडी आहे. आघाडी म्हणजे काय एक विचार असायचं काही गरज नाही आहे, सीट ॲडजस्टमेंट आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्रित जर लढा दिला तरच आपल्याला या सगळ्याच्यावर विजय सोपा आहे. आणि त्याच्यामुळे कोणाचाही आपण हा चालत नाही तो चालत नाही अशा पद्धतीनं भूमिका घेतली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. मराठवाड्यातील नेते एक मुद्दा एक प्रश्न असा आहे, मागील 2-1 वर्षापासून असं का होत आहे की बीड जिल्हा केंद्रस्थानी राहतोय चर्चेत आणि कुठली घटना घडली महाराष्ट्रात तर ती बीड जिल्ह्याला जाऊन त्याचा संबंध जुळतो किंवा अशा प्रकारची घटना पाहायला मिळते. असं का होतं? असं का होतं म्हणजे आता बीडच्या एका कलेक्टरकडेच एक बोर्ड जातं, आता येईल 1-2 दिवसात ते सगळं क्लिअर, की बीडमध्ये पासवर्ड वापरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि याच्या जर कलेक्टर सारखा मोठा अधिकारी सहभागी असेल, आता कोणताही कलेक्टर असं कसा करू शकतो कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय? आणि म्हणून बीडमध्ये या घटना होत आहेत, पोलिसांकडून अशा घटना होतात, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घोषणा असं होतात. कारण याला अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी किंवा अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या हाताचं ठीक आहे ऐकावं, राजकीय नेत्यांचं मी ऐकून असं म्हणणार नाही, परंतु जे योग्य तेच ऐकावं. अयोग्य गोष्टीवर निर्भीडपणे अधिकाऱ्यांनी सुद्धा मत व्यक्त केलं पाहिजे, परंतु ते तिथं होत नाही आणि परिणामी बीडचं नाव बदनाम होतंय. प्रश्न एक आणखी असा आहे, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, मंत्री आहेत विद्यमान, त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, शरद पवार आपसे बैर नहीं, तिथले स्थानिक उमेदवार आहेत घाटगे, शरद पवार आपसे बैर नहीं, समरजित घाटगे अब तेरी खैर नहीं, असं त्यांचं वाक्य होतं ड्युरिंग विधानसभा निवडणूक. आता एकत्रितरित्या त्यांचं मन की बात होते आहे, जोडून घेतलेलं आहे. असं का होत असेल? महाविकास आघाडीमधला एक पक्ष आणि महायुतीमधला एक पक्ष असं काय जुळलं की हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आहात? नगरपालिका म्हणजे छोटंसं कार्यक्षेत्र असतं.
कित्येक नगरपालिका कित्येक व्यक्ती वर्षानुवर्षे चालवतात. ते कोणत्याही पक्षात असो, कोणत्याही गटात असो, त्यांच्या नियंत्रणात त्या नगरपालिका असतात. छोटे छोटे गाव असतात, राजकीय लागेबांधे असतात, नात्यागोत्याचे लागेबांधे असतात, जुन्या परंपरा हेवेदावे राजकीय त्याचे लागेबांधे असतात. काही जणांना हरवायचं असतं, काही जणांना जिंकवायचं असतं, आणि म्हणून सगळे अशा पद्धतीनं आपल्याला योग्य होईल तशा पद्धतीनं एकत्र येत असतात. असं एकत्र आलं म्हणजे लगेच आघाडी एकत्र आली कोणती असं मानणं योग्य होणार नाही, कारण त्या गावातले काही गणितं असतात, त्याच्यात थोडंसं वरून दुर्लक्ष झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. कुणाल कामराने आज पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. याआधी त्यांनी एकनाथ शिंदेचं गाण्याच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली होती, मात्र आज त्यांनी थेट RSSचा अंगावर घेतलेला. काय म्हटलं त्यांनी? विषय घातलाय त्यावर RSS घेऊन त्यावर पुत्रा लग्न करताना. मला माहिती नाही कुणाल कामराने काय बोललं, परंतु कोणत्याही एक टीका करण्याचा एक स्तर असावा असं मला तरी वाटतं. सर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोर्टात अडकलेल्या आहेत, त्यांच्यावर स्टे येऊ शकतो, ते पुढे ढकलला जाऊ शकतं, कसं होतं? मला नाही वाटत स्टे येऊ शकतो किंवा पुढे समजा ठरलं किंवा कोर्टाने आदेश दिला 50% आरक्षण करा, तर निवडणूक आयोगात मला असं वाटतं 1 तासाभरात या गोष्टी करू शकतो. त्याला फार अवघड काम आहे, ते काय सगळ्या ठिकाणचं नाही आहे, काही ठिकाणचं आहे. त्याच्यामुळे निवडणुका फार पुढे जातील असं काही एवढं त्याच्यात वेळ लागणार नाही. 1 दिवसाचं काम आहे. निवडणूक आयोग मला असं वाटतं ते एका दिवसात अशा गोष्टी करू शकतं. पुन्हा एकदा नव्यानं रिझर्वेशन काढावं लागेल. वॉर्ड रचना झालेली आहे, गट रचना झालेली आहे. निवडणूक आयोगाला असं करायचं ठरलं किंवा सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले तर 1 दिवसात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला तरी वाटतं. सर, नाशिकमध्ये एक मोठं अवैध गर्भलिंग निदान केंद्र एक रॅकेट मिळालं मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये. मागच्या काळामध्ये अशी फार केंद्र होती, ती तपासली जायची, पाहिली जायची, परंतु आता पुन्हा मागच्या वर्ष 1.5 वर्षात अशा विषयाकडे दुर्लक्ष होतंय. गर्भ लिंग निदान हे एक अतिशय चुकीची प्रथा आहे. गर्भ कोणताही असो, मुलाचा असो का मुलीचा असो, शेवटी तो गर्भ आहे, शेवटी तो जीव आहे. या हेतून आपण पाहिलं पाहिजे. सरकारने या सगळ्या केंद्रावर कडक कारवाई करावी, भले नाशिकची असेल नाही तर कुठली असावी. मधल्या काळात अशा गोष्टी मागच्या काळात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात घडत होत्यात. मधल्या काळात त्याच्यावर नियंत्रण आलं, पण तो नव्यानं अशा गोष्टी सुरू झालेल्या आहे. सरकारने विशेषतः आरोग्य विभागाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बारकाईनं. खरं तर अशी भगवी पताका लागणं हे तर सर्व हिंदूंसाठी, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण शेवटी हा ध्वज काही एका मंदिराचा नाही आहे, एका भावनेचा आहे, एका विचाराचा आहे. आणि तो फडकणं हे काही मला असं वाटतं एकंदर ओव्हरऑल भारतीयांसाठी किंवा हिंदूंसाठी अतिशय अभिमानाचा तो प्रसंग आहे असं मी मानतो त्याला. इव्हेंट याचाच अर्थ असाही होतो की आज भगवा झेंडा कधी लावत असतात मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर. आता गावागावात आम्ही जात असतो, 3-4 दिवसाचा, 1 आठवड्याभराचा आम्ही कार्यक्रम घेतो, मंदिर बांधलं जातं, मग त्याच्यावर भगवा शेवटचा कार्यक्रम असतो भगवा फडकवणं. याचाच अर्थ की आधी जे मंदिराचा जो केला होता तो फक्त एक इव्हेंट त्यांनी केला होता. मंदिर खऱ्या अर्थानं पताका लावल्यानंतरच पूर्ण होतं. ते इतक्या दिवस ते अपूर्ण मंदिर होतं. आणि मला असं वाटतं मताच्या राजकारणापायी भारतीय जनता पार्टी करते सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे. मंदिर होणं चांगलं आहे, मंदिरावर पताका लागणं चांगलं आहे, पण भारतीय जनता पार्टी पंतप्रधानांच्या मार्फत याचं राजकीयकरण करतं आणि मताची गोळाबेरीज करतं. हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं दुर्दैवी आहे. हे पहा, प्रभू श्रीराम हे या हिंदुस्थानी जनतेच्या, हिंदूंच्या मनामनात आहे, रोमारोमात आहे, या मातीच्या कणाकणात आहे. त्यामुळं राम आपण म्हणतो मनात राम असला पाहिजे. जसं हनुमानाने छाती फाडून दाखवलं की प्रभू श्रीराम इथं आहे,
ते इथं असणं जरुरी सगळ्यात महत्त्वाचं. आणि तो मला असं वाटतं उद्धवजींचे असेल, आमच्या सगळ्यांच्या मनात आहे ना. आम्ही काय कोणी जायला सांगितलं म्हणून जायची काही गरज नाही आहे. आम्ही न सांगताही गेलो होतो. त्यावेळेस उद्धवजींनी घोषणा दिली होती, पहिले मंदिर फिर सरकार. हे आम्ही भारतीय जनता पार्टीला ठणकावून सांगणारे उद्धवजी आहेत. त्यावेळेसही बाबरी ढाचा पडला तेव्हा हे ज्यांनी केलं असेल, आमचे शिवसैनिक असेल, तर त्याचा स्वाभिमानी म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्धवजींनी कधी जावं का नाही जावं. राम तिथंच आहे. राम तर मनामनात आहे, कणाकणात आहे, रोमारोमात आहे. ह्या मानणाऱ्या हा विचार मानणारे आम्ही आहोत. आणि जाऊ, ज्यावेळेस जायचं यांनी सांगितलं आणि यांनी विचारलं म्हणून आम्ही जाण्याची गरज अशातलं मला नाही वाटत काही. हे उद्धवजींनी ज्यावेळेस तिकडे रामाचं हे होतं, यावेळेस इथं काळा राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं. काळा राम मंदिराचा इतिहास आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाकारला होता. त्याच्याविरुद्ध संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता आणि इथं अस्पृश्यांना प्रवेश द्यायला भाग पाडलं होतं. तो विचार घेणारं आमचं हिंदुत्व आहे, लक्षात ठेवा. प्रबोधनकारांचं हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व. त्यामुळे उद्धवजींनी रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन केलं. आताही आपण करतच असतो, दररोज करतो, ज्याला शक्यतो दररोज करतो, आठवड्याला करतो, महिन्याला करतो, 4 महिन्याला करतो. पण त्याचं भाषण, त्याचे फोटो, त्याची सिनेमाग्राफी ही करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत ना काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.